नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या, भाग 2. अहिल्या पर्व महेश्वरी सुवर्णयुग अवतरले, प्रकरण 6. परराष्ट्र धोरण टपाल यंत्रणा. डॉक्टर सुधीर तारे म्हणतात, हिंदू धर्म की चौकिया असे ज्यांचे अभिमानाने वर्णन केले जाते, ती 12,673 मंदिरे अहिल्यादेवींनी बांधली वा जीर्णोद्धार केला. ही मंदिरे या सुनियोजित गुप्तचर यंत्रणेचा भाग म्हणून उपयोगात आणला. अहिल्याबाईंनी रस्ते, धर्मशाळा, ओझे वाहून नेणाऱ्यांसाठी विश्रांती घेण्यास उंच ओटे, विहिरी, तलाव, कुंडे, पुष्करण्या, घाट, मंदिरे ही लोकोपयोगी कामे आपल्या राज्याबाहेर केली. जिथे मंदिर, घाट तिथे होळकरवाडा हमखास असायचा. या वाड्यावरचे अधिकारी फक्त मंदिर, घाट, धर्मशाळा यांची व्यवस्था बघायचे नाहीत, तर ते एखाद्या वकिलाप्रमाणे काम करीत असत. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या यात्रिकांकडून, रयतेकडून ते बित्तम बातमी काढत असत. तेथील राजकीय, सामाजिक बाबींची खडानखडा माहिती अहिल्याबाईंपर्यंत जात असे. त्यामुळे इतर संस्थाने त्यांच्याशी जपून व्यवहार करायचे. त्यांच्याशी गृहकलहाबाबत सल्लामसलत करायचे. हरकूआईचेही गुप्तहेर खाते कृतीशील होते. अहिल्याबाईंनी देशभरातील सर्व शासकांच्या दरबारात आपले वकील नियुक्त केले होते. सुरुवातीची 4-5 वर्षे त्या सगळ्यांशी हितसंबंध चांगले होण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या. मल्हाररावांकडून राजकारणाचे त्यांना धडे मिळालेच होते. जवळजवळ प्रत्येक शासक आणि मुत्सद्दी यांना त्या व्यक्तिगतरित्या ओळखत होत्या. त्यांचा त्यांच्याशी नियमित पत्रव्यवहार होत असे. तसेच त्यांच्या वकिलामार्फत होणाऱ्या पत्रव्यवहारातून त्यांना सर्व खबरबात मिळत असे. या खबरींच्या आधारे इंग्रजांच्या बाबतीत पेशव्यांना अहिल्याबाईंनी प्रथम सावधानतेचा इशारा दिला होता. हे सर्व त्या करू शकल्या महेश्वराहून न हलता. ते केवळ त्यांच्या दूरदृष्टीच्या आणि इमानदार वकिलांच्या मदतीने. अहिल्याबाईंच्या वकिलांची यादी उपलब्ध आहे. अयोध्या खंडो जगदेवराव, देवळे प्रतापगड विनायक सदाशिव, उदयपूर भगवंतराव जगताप, नागपूर व्यंकोजी कृष्णराव, कोटा बापूजी आनंदराव, पुणे आप्पाजी जखदेव, ग्वाल्हेर यमाजी मोरेश्वर, भोपाळ जिवाजी गिरमाजी, जयपूर मार्तंडराव आप्पाजी, लखनौ मनोहर खंडेराव, डुंगरपूर व्यंकोजी शिवाजी, हैदराबाद माधवराव लक्ष्मण, दिल्ली बहादूर सिंग. हे एक प्रकारचे योजनाबद्ध आखलेले परराष्ट्र धोरण म्हणावे लागेल. या संस्थानाचे वकीलही महेश्वर दरबारी होते. अहिल्याबाईंनी लहान संस्थानांमध्ये आपले गुमास्ते खंडणी वसूल करण्यासाठी नेमले होते. संस्थानातील छोटे मोठे वाद मिटवण्यासाठी हे राजे अहिल्याबाईंचे मत विचारत असत. बाई वेगवेगळ्या संस्थानाचा भूगोल, रीतिरिवाज, वहिवाट, हक्क, सीमा इत्यादींचा पूर्ण अभ्यास करून न्यायनिवाडे करून कुशलतेने तिढा सोडवित असत. या नीतीचा त्यांना स्वतःसाठी सुद्धा फायदा झाला. गंगोबा तात्या आणि राघोबा दादाचे कट कारस्थान कळताच अहिल्याबाईंनी आपले वकील शेजारच्या राजपूत राजांकडे कोटा बुंदी जयपूर येथे पाठवून बहिणीला मदतीचा हात द्या म्हणून विनंती केली. वास्तविक राजपूत मराठ्यांचे कट्टर शत्रू होते, तरी देखील तिने त्यांना राघोबा दादांच्या विरोधी मोहिमेत सामील करून घेतले. मल्हाररावांनी तर त्या राज्यात लूट केली होती, तरी कूटनीतिज्ञ अहिल्याबाईंना ते मदत करतील असा विश्वास होता. राघोबांचे आक्रमण एकीकडे तर दुसरीकडे अहिल्याबाईंची यशस्वी वाटचाल या कात्रीत अडकले होते. केव्हाही विधवा त्यातून बाई माणूस अहिल्याची मदत करणे त्यांना सोयीचे वाटले असावे. अहिल्याबाईंचे मोठेपण अधोरेखित करताना होळकरांचे कैफियतकार म्हणतात, अहिल्याबाई पुण्यवान व मुत्सद्दी दोन्ही अंगे एकसारखी. रघुनाथरावांना ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनी नामोहरम केले आणि आपले राज्य सांभाळले, त्यावरून असे स्पष्ट होते की राज्य प्रजेच्या सुखासाठी करायचे, परमेश्वराने ते आपल्या सुखासाठी आपल्यावर सोपवले नाही, ही भावना मनात ठेवूनच 29 वर्षे राज्यकारभार केला. ठिकठिकाणी नजरबाजांकडून अहिल्याबाई बातम्या मिळवत असत. त्यांची स्वतःची अशी एक खास यंत्रणा होती. पोथी वाचन झाल्यावर अहिल्याबाई मंदिराच्या प्रांगणातील ओट्यावर बसत. तिथे येणाऱ्या गावोगावच्या रयतेकडून त्यांना गावाकडच्या कमाविसदार, शिलेदारांची वागणूक कळत असे. पीक पाणी कसे आहे, कुठे विहीर खणायला हवी, कुठल्या मंदिरात अन्नछत्र सुरू करायचे, त्यासाठी कुणाची नेमणूक करायची, त्या गावच्या कमाविसदाराला पडीक जमिनीची मोजणी करायला सांगायला हवी,
यासारखे निर्णय मिळालेल्या बातम्यांवरून घेतले जायचे. यावरून योजलेले उपक्रम दुपारी दरबारात कारभाऱ्यांसमोर चर्चेला घेतले जायचे. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.